जाऊजी थांब जरा, हे घे. अगं बक्षीस आहे. मला माहितीये तुला बक्षीस नकोय, पण तू आमची खूप अनमोल आणि खानदानी गोष्ट मला शोधून दिली आहेस, आणि मग मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही तर मला बरं नाही वाटणार. बाईसाहेब, मी तुमचा खूप आदर करते, पण मी आज हे पैसे बक्षीस म्हणून घेतले ना तर माझ्या आई बाबांना खूप वाईट वाटेल. ते नेहमी म्हणायचे कष्टाने पिकवलेलं धान्य तेवढंच आपलं. आणि बाईसाहेब, तुम्हाला काही द्यायचंच असेल ना तर मला काम द्या. मला काम हवंय. ठीक आहे, आता सध्या घरात खूप धावपळ आहे, त्याच्यामुळे नुसती मदत कर. मग बघू आपण काय करायचं. आतमध्ये जा, मंजूला विचार, ती सांगेल काय करायचं. येऊजी. तू जरा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. मी आहे आत. काय ग, कशी आहे कामाला? म्हणजे इथली कामं झेपतील का तिला? करेल जे. कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, आणि कष्ट तर करावंच लागणार आहेत तिला. कामाची गरजच आहे आता तिला. का? काय झालं? दुष्काळाने घास घेतला जी त्यांचा. यानीची धाकटी बहीण दोघींना आमच्याकडे सोडून त्याचे आई बाप गेले जी. सगळं ठीक आहे ना? हो. तुम्ही हो म्हणताय, पण तुमचे डोळे काहीतरी वेगळंच बोलतायत. अजूनही त्रास होत असेल तर प्लीज सांगा. नाही, असं काहीच नाहीये. दादा, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. तू सदानंद जगतापांची मुलगी ना? हो. बोल ना, बोल. काय काम काढलंस? काही घडलंय का? दादा, ही माझी मैत्रीण आपल्या गावात पाहुणी हाय. आम्ही मगाशी नदीवर गेलो होतो आणि तिथं ही कोण गप्परी जे आपल्या पाणवठ्यावर आली? नवीनच ना ग या गावात, आणि गावाची जबाबदारी आहे माझ्यावर, गावातल्या मुलींची. तुझा चेहरा नाही विसरायचा म्हणून माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आपण आहे ना फोटो काढू. दादा, या अंकुशचा माज लईच वाढत चाललाय, त्याची चरबीच. तुम्ही काळजी करू नका, जातो मी, बघतो काय करायचं. दादा, आम्ही फार घाबरलो होतो रे. आम्ही हे सगळं अजून कोणालाच सांगितलं नाही. पहिलं तुमच्याकडे चालू बघा. बरं केलं कोणाला सांगितलं नाही. इथून पुढे असं काही घडणार नाही.
विश्वास ठेवा माझा. या तू. चल. ठीक आहे ऍडमिशन फॉर्म भरताना नीट भरा नाहीतर चुकाल आणि मला परत आणायला पाठवाल. गेलास तर बिघडतंय कुठं? का देशाचा येळ वाया जातो की काय? नाही कधीपर्यंत भरून द्यायचंय? मॅडम काय म्हणल्या? कधीपर्यंत हा आपल्यासाठी कधी पण. तुम्हाला काही अडचण आली तर सांगा मला. अंकुश भाऊंना सांगतो फाटक्यात काम. हे ही झटक्यांची फटक्यांची भाषा नको मला. माझं मी बघतो काय ते. फटक्यात होईल आणि झटक्यात. मामा हा? हे बघ ना ताईने किती भारी गंमत दिली आहे मला. वा 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 लय भारी आहे. हा पण याच्यापेक्षा बी भारी गंमत आहे आपल्याकडं तुझ्यासाठी. काय आहे? आता तूच ओळख ना. खायची गोष्ट आहे का खेळायची? झालं का? आता या असं सांगितलं तर काय अर्थ आहे का? लब्बाड तूच ओळख. मामा नाही येते ना ओळखू, तू सांग ना रे. सांगू का? सांगा. तुझ्या नवीन शाळेचा फॉर्म. ऐक ना गंमत. गुणाची पोर आहे हो माझी, गुणाची पोर आहे. ए, काय अगं झालं असेल तुझं खाऊन तर बाकी कामं आटपून घेऊ. अगाई दिलं तर खाईन ना. म्हणजे अगं त्या नवीन मुलीला सांगितलं होतं मी सगळी फळं कापून दे तुला म्हणून. इतका वेळ लागतोय का फळं कापायला? अगाई नवीन आहे ती. आणि तिच्या बरोबर कोण तर आपली मंजू. ती तिला शिकवणार म्हणजे धन्यवाद. एक फळ अर्धा तास कसं धुवत बसायचं हेच शिकवत असणार. असं पटपट शिकवायचं सोडून हीच तिची परीक्षा घेत असणार. थोडक्यात रॅगिंग. वाव किती मस्त अरेंज केलेस तू हे. रमा हे तू बनवलंस? हो बाईसाहेब. कुठे शिकलीस? तसं शिकले नाहीये मी, पण खूप दिवसांपूर्वी एका मासिकात पाहिलं होतं चित्र. तेच आठवून आठवून करण्याचा प्रयत्न केला. वाव काय शार्प मेमरी आहे तुझी. एक मिनिट हा. थँक्यू हा मला स्टोरी दिल्याबद्दल. तुझं नाव काय आहे? रमा. रमा जगन्नाथ पैरे. अच्छा. दिस ऑसम फ्रूट प्लेट मेड बाय रमा. आता हे सगळं झालं असेल तर खा जरा. अगं इथे इतकं क्यूट आहे ना की असं बघतच राहावं असं वाटतंय. मग आता एक काम करते, तिला सांगते ब्रेकफास्ट आणि लंच असं छान सजवून घेऊन ये. म्हणजे डाएट करण्याचा प्रश्नच नाही. आपोआपच डाएट होईल तुमचं, कारण तुम्ही बघतच बसणार. आई तू पण ना. ए ऐक ना, तू मला पण शिकवशील असं अरेंज करायला? हो शिकवेन की. थँक्यू. मग मातोश्री या नवीन मुलीबद्दल तुमचा अनुभव काय म्हणतोय? काय फालतूपणा काय चाललाय? ए, अरे सांग तुझ्या दादाला फालतूपणाचा आणि माझा दूर दूर पर्यंत संबंध नाहीये. तर कोण दे गडबड काय? वंदना आणि तिच्या मैत्रिणींसोबत जे काय केलंस, जे फोटो काढलेस, त्याचा जाब विचारायला आलोय मी. काही आठवतंय की आठवण करून देऊ? अच्छा ते कशाला एवढं टेन्शन घेतोय? किरकोळ आहे ते. का फोटो काढलेस त्यांचे? मला वाटलं मी काढले. उद्या तुला काही वाटेल. अरे वा, तू तर मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस. वाटेल मग
हे सगळं बंद कर, नाहीतर ह्याचे परिणाम खूप वाईट होते. ए प्रताप, कोण कुठली ती मुलगी? तू कशाला मध्ये पडतोय? मुलगी कुठलीही असो, गावातली किंवा गावाच्या बाहेरची, ती काय रस्त्यावर पडलेली नाही. आणि कुठल्याही मुलीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. ए प्रताप, हे लेक्चर, ही भाषणबाजी ना बापासोबत सभेत. ए तोंड सांभाळून बोला. ए अरे बापरे, राग आला? घाबरू? सॉरी बोलू दादांना? आवाज खाली करायचा. कुणाशी बोलतोय कळतंय ना? आणि आम्ही बोलतोय ना, कशाला उगाच डिस्टर्ब करतोय? आणि तुमची ही समाजसेवा, हे महिला विकास मंडळ ना थांबवायचं. महिला बचत गट दुसरीकडे, इथे नाही. मातीत काम करतोस ना, जा, नाहीतर तुला मातीत. ए विश्वा, तुला शेवटचं सांगतो, पुन्हा असा प्रकार होता कामा नये. आत्ताच्या आत्ता मोबाईल मधले फोटो डिलीट कर. का? अरे माझा फोन, मी फोटो काढले मला बघण्यासाठी, मी काही करेन ना. आणि माझ्या फोन मध्ये मी काय ठेवायचं हे मी ठरवेन. तू कोण ठरवणार? बघ, विचार कर. तुझे पराक्रम गावात पसरले ना, तर अख्ख्या गावात तुझी आणि तुझ्या बापाची नाचक्की. मी तर फोटो डिलीट करायला सांगतो. अख्खं गाव तुम्हाला डिलीट करेल आणि माझ्या बाजूने उभं राहील. हे सुद्धा तुला चांगलं माहिती. आता निर्णय तुझा आहे. तुला खूप महागात पडणार आहे प्रताप. काळजी घ्या इथून पुढे. ए चिंगोडा, टमाट्याची आणि कांद्याची चटणी आवडते ना तुला? खूप आवडते मामी, आज तीच करते बर का? हो हो. आमच्या पण आवडीचं बनवा कधीतरी. अगं हो चिंगे, हात पाय तोंड तर धुऊ दे मला. ताई, कसा होता आजचा दिवस? एकदम मस्त. काय काय केलंस मग? तुझ्या ताईनी ना आज खूप खूप कामं केली आहेत. ठीक आहे, दमली असतील ना ग खूप? नाही ग राणी. रमा, बाईसाहेबांकडे तुला काम मिळालं असं वाटते बर का? अगं खूप कौतुक करत होतं तुझं. हुशार आहे असं म्हणत होत्या. काम मिळालं तर चांगलंच आहे. होय. ताई, एक गंमत आहे. कसली ग गंमत? पटकन सांग मला. तू आधी डोळे बंद कर, मग सांगते. आता कशाला? कर ना ग ताई. उघडू नकोस हं डोळे. हात पुढे कर बरं. उघड आता डोळे. शाळेचा फॉर्म? मामा थँक्यू बर का. आहे का? थँक्यू वगैरे काय नको. हा पेन घे आणि फॉर्म भरून घे. हे घे. बर. पटकन भरताय. तू भरणार म्हणूनच आम्ही थांबलोय बघ. चल आता भरूनच टाकू आपण. चला आता काय आहे पहिले नाव? चिंगीच लिहिते. ताई, माझं नाव कविता आहे की नाही? कविता लिही बरं. बरं चिंगी, तू शाळा बघून आलीस ना, मग एकटी जाशील ना बाळा तू? हो ताई, त्यात काय? आणि आणखीन एक, आता मी पण कामाला जाणार, मामी पण नसणार आहे घरी. स्वतःच स्वतः आवरून घेशील ना? पण ताई, वेण्या तर तुलाच घालून द्याव्या लागतील ना. ते करू आपण. घ्या. झालं की फॉर्म भरून? मग घे. ताई, हे राहिलं ना ग. काय? पालकांची सही. ताई,
इथे आई बाबांचीच सही लागेल ना? ताई, कधी येतील आई बाबा सही करायला? नाही भाऊ, आपला दिल फार दर्द करतोय बघा. त्या प्रताप दादाला मध्ये पडायची काय गरज होती? अरे भुसकट बुग्या, त्या प्रताप दादांना काय स्वप्न पडलं का भाऊंनी त्या पोरींचे फोटो काढले ते? नाही, बरोबर आहे. त्या 2 बकऱ्या प्रताप दादाकडे जाऊन बकल्या असणार. त्याशिवाय त्यांना हा मॅटर समजलाच नसता. त्यांनी गमती गमतीत वाघाच्या जबड्यात हात घातलाय. आता लचकेत तुटणारच. दादा, तुम्ही आमच्यासाठी का तुमचा जीव धोक्यात घातलात? अहो, त्यांच्या जीवाला धोका होईलच कसा ताई आम्ही असताना. पण दादा, आम्हाला खरंच कळत नाहीये आम्ही तुमचे आभार कसे मानवते. तू अजिबात आभार मानू नकोस. दादा म्हणतेस ना, मग आभार कसले मानतेस? बरं दिसते का ते? पण तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त सावध राहा. आणि काही जाणवलंच तर मला कळवा. मी आहेच. बघा, दादा म्हटले ना मी आहे. इथेच निम्मे प्रॉब्लेम संपतात. विश्वा, हा दादा. तू फक्त अंकुश आणि त्याच्या मित्रांवर जरा लक्ष ठेव. हो दादा. आणि तुम्ही म्हणत असाल तर माझ्या पद्धतीने बघू का? मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला? फक्त ते काय करतात, कुठे जातात, त्यांच्या प्रत्येक क्षणाची खबर ठेव. हो दादा. बर, येऊ? काळजी घे. हो दादा. अगं बाळा, पालकांच्या जागेवर मामा मामींची सही घेतली तरी चालते. मी पण करते सही. पण ताई, पालक म्हणजे आई बाबा ना ग. चिंगे, आपल्याला जे सांभाळतात ना तेच आपले पालक असतात. आता आपण मामा मामींसोबतच राहणार आहोत. तू याच गावातल्या शाळेत जाणार आहेस. मग आता तुला किती अभ्यास येतोय, तुला जमतंय की नाही, तू शाळेत भांडणं वगैरे करतेस की काय, हे सगळं शाळेतल्या बाई कोणाला सांगणार? मामा मामी किंवा मलाच ना. आणि तसं पण शाळेत प्रवेश आपल्याला मामा मामींच्या ओळखीनेच मिळालाय. मग तेच आपले पालक. चल मग घे मामाची सही घे. चल. होत आहे. सही करतो मी, पण एका अटीवर. काय मामा? बाळा, खूप शिकायचं, लय मोठं व्हायचं. तुझ्या ताईचं आणि माझ्या ताईचं सुद्धा स्वप्न पूर्ण करायचं. हो मामा, मी खूप खूप शिकेन आणि ताईचं स्वप्न पूर्ण करेन. कुणाची पोर आहे हो. सही करतो. खारुताई, आता खूप खूप शिकायचं. म्हणजेच आता मागे नाही हटायचं. ओ खारुताई, हा फॉर्म आता उद्या शाळेत जाऊन भरून येतो मी. हा, घ्या. ठेवा आता नीट. नीट ठेव ग. ताई, आई बाबा कधी येतील ग? अगं आई बाबा ना येतील ते. होत की नाही जेवण? भुका लागल्यात आम्हाला. झालं. झालं मग वाढायला घ्या की. घ्या की पानं. हा, घेतो. ए चला चला उठा. कसे पूर्ण करणार हट्ट आणि किती प्रश्नांची उत्तर देणार आता? आई बाबांची जागा घेणं अवघडच आहे. या सगळ्याचा तुम्हाला भार येत होता तर माझ्याशी बोलायचं नव्हतं का? एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतं तुम्ही. उत्तर मिळाली असती नसती माहित नाही, पण भार उचलण्यासाठी एक खांदा वाढला असता, लढण्यासाठी एक हात अजून मिळालाच असता. पण आम्हाला सोडून जाणं हा उपाय नव्हता. तुम्हाला वाटलं तुम्ही लढाई हरलात, पण मी नाही हरणार. मी लढणार. अवघड आहे खरी लढाई, पण मी जिंकेन. नक्कीच जिंकेन.